बघा लोणावळ्याला पाऊस पडतोय, पाऊस पडतो लोणावळ्याला, बघा लक्षात घ्या. खेडला पाऊस चालू आहे, लक्षात घ्या. सलामीची जोडी आपण पाहतोय सुनील भोर आणि कोमल हिरबाळे. तर गोलंदाज आपण पाहतो दत्ता. बघा कोमल यांनी सलग तीन चेंडूवर 3 चौकार ठोकले. तर पीके अँड सन्स कडनं 251 रुपये, 225 रुपये. कोमल यांनी जर सलग 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले तर पीके अँड सन्स कडनं 225 रुपये. आणि सुनील भोरला सुद्धा, सुनील भोरला 225 रुपये आणि कोमल साठी 225 रुपये पीके अँड सन्स कडनं सलग 3 चेंडूवर 3 षटकार. प्लीज प्लीज मोठा गाव संघ कोऑपरेट करा प्लीज. दत्ता मात्र येतात पहिलं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला सुनील भोर, दत्ता भोईर. गेम इज ऑन, लेट्स प्ले. दत्ता भोईर राईट एंड राउंड द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू दुसरी धावाचा प्रयत्न केला, कोमल वेगाने पुढे सरकतायत. तोपर्यंत 2 धावा येतात धावफलकावर, बिनबाद 2. दोन्ही संघांसाठी महत्वाची लढत असेल. इथून सामना जिंकला तर अंतिम फेरीत हा संघ दाखवतील. 2 संघात एक संघ. उद्या 50+ चे आपण सामने पाहणार आहोत. दत्ता राईट एंड राउंड द विकेट. दिशा भरकडतात नक्कीच पंच मनोज पवार. वाईटचा इशारा करा. आजच्या दिवसात आमचे 2 ऑफिशियल पंच मनोज फ्रॉम मॅन फ्रॉम उत्तर शिव आणि सचिन मात्र मॅन फ्रॉम सागाव. अतिशय चांगल्या पद्धतीने पंचगिरी आपण पाहतोय. वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू, उत्तर नाहीये, डॉट बॉल. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. धावा आपण पाहतो धावफलकावर 3. दोन चेंडूंमध्ये 3 धावा आल्या धावफलकावर. दत्ता भोईर पुन्हा एकदा तयार. राईट एंड राउंड द विकेट. पुलटा चेंडू ऑन साइडला खेळले. सुनील भोईरच्या बॅट मधनं आलाय षटकातील डाबातील पहिला चौकार. 4 धावा. सात धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. पुढचा चेंडू वाईड हाताळला, त्या पुढचा चेंडू डॉट आणि पुढच्या चेंडूवर चौकार. बघा चेंडू जर सापडत नसेल तर ताबडतोब जुना चेंडू द्या. मॅच बॉल आलाय. नरेश पाटील सारखा एक खंदा फलंदाज, विस्फोटक फलंदाज अजूनही डगआउट मध्ये बसलाय. ऑन साइडला क्या बात आहे. फ्रंट फुटला आले सुनील भोईरच्या बॅट मधनं. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. अजून एक चौकार ठोकला तर पीके अँड सन्स कडनं 225 रुपये. संधी असेल कारण ती क्षमता आपण पाहतोय सातत्यानं. सुनील भोईर संघाचे संघनायक सुद्धा आहेत. टोटल धावसंख्या आपण पाहतो 11 वर पोहोचली आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. 225 गेले. लागोपाठ 2 चौकार ठोकले. संधी होती सुनील भोईर यांच्याकडे. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या 11 वर. एक चेंडू बाकी असेल. मात्र सुरुवात चांगली झाली पिसुली संघाची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. प्रकाश दादा आले. गुड कॅच. पहिला धक्का दिला गोलंदाज दत्ता भोईरनं. सुनील भोईरला माघारी परतावं लागते. पहिले षटक समाप्त होते. गोलंदाज होते आपण पाहिलं तर दत्ता भोईर. धावा खर्च केले 11. एक गडी बाद केलाय. मयूर भोईर, मयूर येत आहेत. डावखुरे फलंदाज या सीझन मध्ये नक्कीच मयूरची चांगली कामगिरी राहिली आहे. मयूर असतील, निलेश असतील आणि आक्रमक फलंदाज नरेश पाटील असतील. मात्र जोपर्यंत खेळपट्टीवर कोमल हिरवाळे असतील तोपर्यंत नक्कीच अपेक्षा असेल पिसुली संघाला. सुनील जरूर बाद झालेत. 2 चौकार लागोपाठ ठोकले.
225 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं पीके अँड सन्स कडनं. गोलंदाज विलास भोईर ऑन साइडला स्टेप आउट झाले. कोमल हिरवाळेच्या बॅट बंद. चौकार 4 धावा. धावसंख्या तब्बल 15 वर पोहोचली आहे. कोमलला थांबवणं कठीण जाईल. कोमलला जर तुम्हाला गोलंदाजी करायची असेल तर टप्पा आणि दिशा सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 15. दिशा भर करतात. पंच वाईटचा इशारा करतात. मनोज पवार सरांच्या कडनं वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 16 वर पोहोचली आहे. ऑन साइडला खेळलेत मात्र इथं घोषितच्या स्वरूपात सिंगल येते. धावसंख्या 17 वर पोहोचते. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात कोमल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मयूर. ग्लोफुल टॉस ऑन साइडला खेळले. धोका संभवला होता मात्र चेंडू फेक थोडीशी चुकीची झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुदर्शन मात्रे होते तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडूंमध्ये 13 धावा कुठल्या होता तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. धावसंख्या 19. विलास भोईर रिव्हर्सचा आश्रय बाहेर काढलं. मोठा फटका इथं कोमलच्या बॅट मधनं चेंडू हात आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आल्यात आतापर्यंत. धावफलकर धावसंख्या पोहोचते 21 वर. चांगली फलंदाजी. 40+ मधील एक घातक फलंदाज. पिसोली संघाचे 2 दिग्गज फलंदाज आपण पाहत असतो सातत्याने आक्रमण करत असतात. कोमल असतील, नरेश पाटील असतील. सुनील भोईर सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथं कोमल चांगली फलंदाजी करतायत. फ्रंट फुटला आले. मोठा फटका बनवलाय. आता मात्र चेंडू गेलाय तो बाहेर. चौकार. गुड बॅटिंग. धावसंख्या तब्बल पोहोचली ती 25 वर. एक चेंडू बाकी असेल. 11 चेंडूंमध्ये आतापर्यंत 25 धावा आल्या धावफलकावर. जबरदस्त फलंदाजी. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 25 धावा धावफलकार. कोमल चांगली फलंदाजी करतायत. रिव्हर्सचा आश्रय पुन्हा एकदा बाहेर काढलं. गुड फिल्डिंग. सुभाष मुंडे होते तोपर्यंत सिंगल आली शेवटच्या चेंडूवर. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 26 धावा. महेंद्र मात्रे येतात तिसरे षटक घेऊन. फक्त एकच गडी बाद झालाय ना. धावसंख्या आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. कोमल सेट झाले. दुसऱ्या बाजूला मयूर नाश्ता केला. महेंद्र मात्रे राईट मोड विकेट. ऑन साइडला क्या बात आहे. फ्रंट फुटला पुढे आले. इथं मात्र कोमलच्या बॅट मधनं आलाय. आतमध्ये आलाय का बाहेरून आलाय बघा. चौकार. 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या 29 वर पोहोचली आहे. 26 माफ करा 26 होते 30 झाल्यात. चौकार आलाय. कोमलला थांबवणं कठीण जात आहे कारण कोमल नेहमीच आक्रमक रूप धारण करत असतो. महेंद्र मात्रे पुन्हा एकदा तयार. लो फुलटॉस. चेंडूने बारचा व्यवस्थित संपर्क होत नाही. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतील का. चेंडू फेक येईपर्यंत गुड थ्रो. हरीश मात्रे होते क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर. धावसंख्या 31 वर पोहोचली आहे. डावखरा फलंदाज मयूर स्ट्राईक एंडला. ऑन साइडला आपण पाहतो सुदर्शन मात्रे, सुभाष मुंडे, राम म्हात्रे,
गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. कमबॅक केले जाते. प्रयत्न करतायत महेंद्र म्हात्रे, कारण 2 षटकांमध्ये तब्बल 26 धावा झाल्या होत्या. षटक क्रमांक 3 मार्क असतात आणि धावसंख्या आपण पाहतो 31. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. ऑन साइडला खेळले सिंगल घोषितच्या स्वरूपात. धावसंख्या 32 वर पोहोचते. मॉर्निंग क्रिकेट क्लब व RCC नावपाडा डोंबिवलीच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतो. आजचा दिवस 40+ आपण पाहिले. ग्रामीण संघ, उद्या 50+ चे खुल्या गटातील संघ असतील. गुड बॉलिंग. फलंदाज पुढे सरसावत होते. महेंद्र म्हात्रे यांनी पाहिलं फ्रंटफुटला येतो तोपर्यंत ऑफ साइडला चेंडू पिच केला. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित. 1 चेंडू बाकी असेल. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. अशा पद्धतीने 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 32 धावा. उद्याच्या दिवसात 8 50+ संघ असतील. पहिला सामना असेल RCC डोंबिवली विरुद्ध जोगेश्वरीबाई जोगेश्वरी. दुसरा सामना असेल लल कबीर अंबरनाथ विपक्ष स्वामी समर्थ. तिसरा सामना असेल आगरी कोळी भाईंदर विपक्ष धुरी 11 आणि चमचा सामना असेल साई 11 विपक्ष SC 11 कल्याण ग्रामीण. तर 8 संघांना विनंती असेल 50+ वेळेवर या आणि आयोजकांना सहकार्य करा. तुमचा रिपोर्टिंग उद्या कमीत कमी 3:30 व्हायला हवा. शेवटचं षटक मार्गस्थ. धावसंख्या 32. हरीश म्हात्रे येतात. स्ट्रायकरला आपण पाहतोय कोमल हिरवाळे. आक्रमणाला नक्की सुरुवात करेल. धावसंख्या 32. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले. फ्रंट फुटला आले. कोमलच्या बॅट मधनं चौकार. 4 धावा. धावसंख्या 36 वर पोहोचली. कोमलला थांबवणं कठीण जात आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. 5 चेंडूंमध्ये 13 धावांचं योगदान दिलं. सामना आपल्या संघाला जिंकून दिला आणि महत्वाचा सामना असताना उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा कोमल चांगली फलंदाजी करतात. धावसंख्या 36. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बॉल द्या. जुना बॉल द्या. जुना बॉल द्या. बघा विजय गुरसाळे आयोजक आहात. लक्ष द्या. चेंडू कुठे गेला बघा जरा प्लीज. आला आला. मॅच बॉल आलाय बघा. नक्कीच आयोजक आहेत विजय गुरसाळे. या स्पर्धेची फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे आणि खजिनदार सुद्धा आहेत. अलॉंग द कार्पेट फलंदाज धावचित बाद. नक्कीच RCC संघाचे ते नक्कीच खजिनदार सुद्धा आहेत आणि फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते आमचे विजय गुरसाळे. आणि बघा क्षेत्ररक्षण चौफेर करतात. बारकाईने लक्ष देतात. चेंडू कुठे गेलाय काय चाललंय स्पर्धेमध्ये बारकाईने लक्ष देत असतात. बघा कर्जतला त्यांनी मॅन ऑफ द मॅच मध्ये शूज घेतलेत फिल्डिंग मध्ये. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. डॉट बॉल. शेवटच्या षटक स्लॉग वरच्या षटकामध्ये हरीश प्रयत्न करतोय. कोमलला आपण पाहतोय. हरीश राईट मोर विकेट. फ्रंटफुटला आल्यानंतर मात्र इथं कोमल थकले होते. नक्कीच थकले होते. मात्र कोमलने नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. धावसंख्या 36. नरेश नरेश अरुण आहे. अरुण हा
नाही स्टंपिंग केला. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. हरेश इथे मात्र ऑफसाईडला खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली. 1 to go. थोडंसं करेक्शन चुकीचं झालं होतं, ती चुकीची दुरुस्ती करतो आम्ही. धावसंख्या 37. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकला नरेश पाटील सारखा फलंदाज असताना नक्कीच पिचुली संघ अपेक्षा करेल. जर चौकार आला तर धावसंख्या होतील 41. 42चं लक्ष असेल. फुलटा चेंडू समोर खेळलेत. दुसरीचा प्रयत्न करावा लागेल. मात्र इथं हरेशचे चेंडू गॅदर केलाय. मात्र तोपर्यंत धावा झाल्या 2. तिसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तिसरी पूर्ण झाली आहे. टोटल धावसंख्या आपण पाहतो 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 लक्ष ठेवले पिसुली संघाने 41 धावांचं. उद्या खेळणाऱ्या 50+ आटी संघांना मी विनंती करतोय 3:30ला रिपोर्टिंग करा. पहिला सामना असेल RCC डोंबिवली विपक्ष जोगेश्वरी बॉय जोगेश्वरी. दुसरा सामना असेल अल कबीर अंबरनाथ विपक्ष स्वामी समर्थ. तिसरा सामना असेल आगरी कोळी भाईंदर विपक्ष धुरी 11 आणि चौथा सामना असेल साई 11 विपक्ष SC 11 कल्याण ग्रामीण. बघा विजय गुरसाळे संदेश नारकरने तुम्हाला विनंती केली 2 चेंडू गेलेत ते जरा शोधा प्लीज. तर अजय सावंत तुमचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. तसेच मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आमचे भाऊजी यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला बॉल घ्या नितीन भोईर बॉल घ्या. चला फलंदाज जा नितीन फलंदाज बॉल घ्या. बघा काकांकडे लक्ष द्या जरा. चला चला ताबडतोब जा चेंडू चेक करून प्लीज. बघा वेळ नाहीये. बघा शेवटचं टायमिंग आपल्याला 10चं दिलंय. परमिशन 10ची आपल्याला दिली आहे पोलिसांनी. लक्षात घ्या आणि प्लीज सहकार्य. तुम्ही 9:30 झालेत. बघा 8 संघांनी सहकार्य केलं. शेवटच्या सामन्यासाठी प्लीज सहकार्य करा प्लीज. नितीन आजच्या दिवसातील शेवटची लढत उपांत्य फेरीची सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. ती पिसोली विपक्ष मोठागाव. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पिसोली संघाने धाबा कुठल्या त्या 40 लक्ष ठेवलं. मोठागाव संघासमोर 41 धाबांचं. सलामीची जोडी आपण पाहतो दत्ता भोईर आणि नितीन भोईर. तर गोलंदाज आपण पाहतोय डावखोरा गोलंदाज सुनील भोईर.
लेफ्ट ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला आले, चेंडू मागे सरकला, डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. सुरुवात चांगली झाली गोलंदाज सुनील भोईरच्या माध्यमातून. एक चांगले सिंगर, तितकेच चांगले क्रिकेटपटू, संघाचे संगणक. सुनील भोईर पुन्हा एकदा तयार, लेफ्ट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, क्या बात आहे. 41चं लक्ष समोरच्या संघासमोर दिलेलं असताना मात्र सुनील भोईर संघनायकानं सुरुवात चांगली केली आहे. पहिले 2 चेंडू डॉट बॉल. फ्रंटफुटला आले, ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षक होते राजू म्हात्रे. शांत स्वभाव, चांगली फलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण. देवीचा पाडा संघ म्हटलं की राजू म्हात्रे हे नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. सुनील भोईर लेफ्ट ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलेत, फटका फसला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच, अतिशय सुरेख झेल टिपला गेला. पहिला धक्का बसला टीम मोठागाव संघाला. नितीन भोईर बाद होत आहेत. क्षेत्ररक्षक होते अरुण. हा अरुण होते, मयूर होते क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक होते मयूर. दुसऱ्या बाजूला होते नरेश पाटील. नितीन म्हात्रे येतात नवीन फलंदाज. दोन चेंडू बाकी असतील. काय गोलंदाजी केली बघा गोलंदाज सुनील भोईरनं. या षटकामध्ये धावा खर्च केली आहेत ते फक्त आणि फक्त एक. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, गडी बाद केला. फटका फसला, पुन्हा एकदा संधी आली. इथं मात्र नरेशने चूक केली आहे. नरेश कडनं चूक झाली आहे, कारण क्षेत्ररक्षक मयूर वेगानं आले होते आणि अंदाज चुकला. तोपर्यंत सिंगल आली, धावसंख्या पोहोचली होती 2 वर. सुनील भोईर चांगली गोलंदाजी करतात. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, ते गडी बाद केलाय. समोर खेळलेत, इथं मात्र 2 धावा घोषितच्या स्वरूपात. नाही ती ऍक्शन आहे सुनील भोईर, ऍक्शन आहे. तुम्ही घाबरू नका, ते त्याच पद्धतीने ते पंचगिरी करत असतात. लक्षात घ्या सुनील भोईर. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात फक्त 4 धावा. 18 चेंडूंनी 37 ची गरज. 18 चेंडूंनी 37 धावांची गरज. नरेश पाटील येतात नवीन गोलंदाज. स्ट्रायकर नितीन म्हात्रे. 18 चेंडू 37 ची गरज. 1 बाद 4. ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू आतमध्ये आला, राजू चेंडू गॅदर करतात. तोपर्यंत धावा झाल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. गोलंदाज नरेश पाटील 40+ मध्ये एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आपण पाहत असतो. मोठमोठे फटके मारत असतात सातत्यानं. नरेश पाटील असतील, कोमल असतील, सुनील भोईर असतील, मयूर असतील. धावसंख्या 6. ऑन साइडला मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न राजू आहेत, मात्र तिथे चेंडू आतमध्ये आलाय. इथे बघा नितीन जीवाच्या आतंकाने धावतायत. 2 धावा आल्यात, धावसंख्या 8 वर पोहोचते. आठ धावा आपण पाहतो धावफलकावर. 41चं लक्ष ठेवलंय पिसोली संघानं मोठागाव संघासमोर. 1 बाद 8. ऑन साइडला खेळले फलंदाजाने. इथं नंदू भोईर होते क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय. तोपर्यंत आली सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. 3 चेंडू अजूनही बाकी असतील.
9 चेंडूंमध्ये 9 धावा आपण पाहतो धावफलकावर. पिसुली संघानं पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये 40 धावा कुठल्या मोठागाव संघासमोर 41 लक्ष ठेवलं. षटक क्रमांक दुसऱ्या मार्गाचा असताना 1-9 नरेश पाटील राईट मोड विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न घोषितच्या स्वरूपात सिंगल. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10. 2 चेंडू बाकी असतील. 8 चेंडूंमध्ये 10 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या फक्त 10. फुलटा चेंडू चेंडूने बारचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये तोपर्यंत बाहेरून चेंडू आत आला. तोपर्यंत सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 11वर. 1 चेंडू बाकी असेल. 11 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा आल्यात. अजूनही 30 धावांची गरज असेल. 13 चेंडू 30 ची गरज. फटका इथं फसला. चेंडू फार उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत. इथं धावचीची शक्यता निर्माण झाली आहे मात्र चेंडू फेक चुकीची झाली आहे. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. टोटल धावसंख्या आपण पाहतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंमध्ये 13 धावा आल्यात. आता 12 चेंडूने 28 ची गरज. 14च्या सरासरीने 28 धावा कुटाव्या लागतील. भागशाळा ग्राउंडचं हे मैदान आपण पाहतोय मात्र ते लक्ष थोडंसं कठीण वाटतंय. मात्र क्रिकेटमध्ये अशक्य कोणतीही गोष्ट नाहीये. तुम्ही चांगली फलंदाजी केली तर 28 धावा 12 चेंडूंमध्ये होऊ शकतात. मानिवली संघाने 24 चेंडूंमध्ये 48 धावा कुठल्या. आता 12 चेंडू 28 ची गरज. कोमल हिरवाळे राईट मोड विकेट. संत गतीने चेंडू हाताला फटका मोठा बनवलाय. नितीन मात्रेच्या बॅट मधनं चौकार आलाय. 4 धावा. धावसंख्या पोहोचली ती 17वर. 11 चेंडू 24 ची गरज. प्रयत्न करतात नितीन म्हात्रे. गोलंदाज कोमल राईट मोड विकेट. ऑन साइडला खेळले. चेंडू आतमध्ये आलाय. गुड फिल्डिंग. बघा नंदू भोईरचं किती बारीक लक्ष होतं. गुड फिल्डिंग. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या 18वर पोहोचली आहे. दत्ता भोईर स्ट्राइक एंडला. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू. उत्तर नाहीये. दत्ता भोईरकडे उत्तर नाहीये. गुड बॉलिंग. डॉट बॉल. अठरा धावा आपण पाहतो धावफलकावर. ऑन साइडला खेळलेत. राजू मात्रे वेगाने आलेत. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 19. चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये कोमलच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपण पाहिली. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये कोमल स्वतः चांगली गोलंदाजी करतात. वेगवान चेंडू. इथे मात्र सिंगल आली आहे. धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. अजूनही 21 धावांची गरज असेल आणि या षटकातील चेंडू शिल्लक असतील फक्त 1. 7 चेंडू आणि 20 ची गरज. लक्ष थोडंसं कठीण होत चाललंय मोठ्या संघासमोर. 21 ची गरज. इथे मात्र फटका फसलाय. निलेश आले. झेल टिपलाय. 6 चेंडू आणि 21 ची गरज. 20 धावा झाल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये जर चांगल्या धावा आल्या असत्या तर मात्र नक्कीच प्रयत्न चांगले राहिले असते. आता मात्र 6 चेंडू आणि 21 ची गरज. 20 धावा आल्यात 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडूंमध्ये 20 आल्यात. आता 6 चेंडूंमध्ये 21 ची गरज. सुभाष मुंडे येतात नवीन फलंदाज. स्ट्रायकरला नितीन म्हात्रे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतात अरुण.
पहिला चेंडू समोर खेळले क्षेत्ररक्षक राजू म्हात्रे. गुड फिल्डिंग. गुड बॉलिंग. 5 चेंडू 21 ची गरज. गुड बॉलिंग. डॉट बॉल. लक्ष कठीण होत चाललंय मोठ्या संघासाठी. 6 मध्ये 21 ची गरज होती, आता 4 मध्ये 21 ची गरज. गुड बॉलिंग. डॉट बॉल. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. तीन चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग. चौथाही चेंडू निर्धाव. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळतोय का गोलंदाज अरुणला पाहायचंय. 2 चेंडू 21 ची गरज. आता लक्ष अशक्य झालंय. पाचवाही चेंडू निर्धाव. आता या स्पर्धेतील एक संधी असेल गोलंदाज अरुणकडे. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला तर स्पर्धेतील मेडन षटक हाताळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असेल. धाव घ्यायला हवी. धाव. आता मात्र हे षटक निर्धाव राहिलंय. टाळ्या होऊ द्या अरुणसाठी. टाळ्या होऊ द्या. स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळले ते गोलंदाज आपण पाहतो अरुण. अशा पद्धतीने जय गावदेवी 40+ पिसिवली संघ अंतिम फेरीत दाखल झालाय.